गाडी घेऊन जायची आणि गाडी धुवून आणायची असं पप्पाचा आमचे नियम आहे. गाडी घेऊन जावा आणि धुवून द्या. कारण की काय करतो माझा भाऊ घेऊन तर जातो पण इतकी खराब करून आणतो ना आणि पूर्ण मग खराब केली पप्पाला आवडत नाही. जेव्हा पप्पा इथं गाडी धुवाय त्याला सांगितली होती आणि हे 2 वेळ झाले. सकाळी पण धुतली होती त्यांनी दुपारच्या टाईमला सुद्धा धुवायला आला होता तो. तिथं तेच गाडी तुझी धुवायचे काम चालू आहे. त्यानंतर क्लास आहे बरं का आरीवर्कचा. पण इथं डान्स क्लास चालू होता इथं परीचा. कारण की ती आतमध्ये येऊन टेपच्या आवाजाने ना डान्स करत होती इथं आणि मस्त डान्स करते. दीक्षाला खूप आवडतो डान्स बघायला सुद्धा. त्यानंतर दीक्षाला आज काही लटकनचे प्रकार शिकवले. जे आहे ना 5-6 लटकनचे प्रकार होते तेवढे जेवढे येतात ना तेवढे शिकवले. त्यानंतर हे ब्लाऊज ना सुलतान भाभीने केला होता. खूप सुंदर केला होता. एकदम सुंदर म्हणजे त्यांचं एकदम नाजूक काम आहे ना त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतो नाजूक काम. जेवढं आरीवर्कमध्ये नाजूक काम करेल ना तेवढं सुंदर ब्लाऊज दिसतो. तशी अर्धच आहे ना म्हणजे अर्ध्यामधूनच गेले होते 1-2 जणी म्हणजे रेट सांगत होते मी ब्लाऊजची तेव्हातून आहे ना म्हणजे काम होतं त्यांचं अर्जंट म्हणून 1-2 जणी गेल्या होत्या. तर आज आल्या होत्या. आज रेट मी ह्यांना सांगत होते मुलींना की ह्या प्रकारे रेट घ्यायचा आरीवर्कच्या ब्लाऊजचं, बोटनेकच्या ब्लाऊजचं, जशी डिझाईन असेल तशा ब्लाऊजचं घ्यायचं किंवा लटकनची बरेच असं म्हणजे इथे मी तेच माहिती चालली होती म्हणजे परत एकदा सांगायची. त्या दिवशी सांगून झालं होतं पण मला परत एकदा सांगून द्यावं ह्यांना. तेच माझं इथं सांगायचं काम चाललं होतं आणि करता करता काम आहे ना चेष्टा मस्करी आमची होणार नाही असं कधी होणार नाही. तिथं थोडीफार मस्करी फिस्करी करता करता थोडंफार तर चाललं होतं माझं इथं काम करायचं. जे आरीवर्कचे ब्लाऊज होते ते रेटचं असं फायनल आहे ना फिक्स झालं सगळं की कोणच राहिलं नाही ज्यांना आरीवर्कच्या रेटचं किंवा इश्यू आहे काय असं ब्लाऊजचे रेट कसे ठरवायचे. तर सगळं आज मी कव्हर केलं होतं कारण की बाकीचे 2 दिवस आता मला पण जायचं आहे त्याच्यामुळे काहीच ठेवलं नाही शिल्लक. सगळं होतं तेवढे क्लास 2 दिवसांनी बंद होणार आहेत आपले कारण की 1 महिना झाला आहे पूर्ण आपला क्लासचा. त्याच्यामुळे आता सध्या तर बंदच होणार आहे क्लास. त्याच्यामुळे जेवढे आहेत ना तेवढे सगळ्यांना कव्हर करायला सांग. जेवढं आहे तेवढं शिकून घ्या कारण की मी परत क्लास घेणार नाही असं चालत